सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली शंका। सध्या मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट आहे आणि गेल्या 2.5 वर्षापासून मुंबई महापालिका सभागृह बरखास्त आहे। त्यामुळे मुंबई स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्ड नगरसेवक निधी कसा जारी करू शकतो असा प्रश्न काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे। शीतल म्हात्रे यांनी उदाहरण देत सांगितले की संबंधित विभागाने टायपिंगमध्ये चूक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे। याशिवाय टायपिंगमध्ये वारंवार चूक होत आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे। काही दिवसांपूर्वी विभाग प्रमुख निधी हा जो मुंबई स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्डातर्फे काही टेंडरांमध्ये अलोकेशन केली गेलेली त्याच्यावर प्रश्न उचलल्यावर मुंबई स्लम इम्प्रूव्हमेंट बोर्ड याने उत्तर दिलं की ती एक टायपिंग मिस्टेक होती आणि तो स्टेट मायनॉरिटी फंडचा भाग आहे। आता अशीच एक टायपिंग मिस्टेक चुकून झाली, मिस्टेक ही मिस्टेक होऊन आली आहे की मुद्दामून वारंवार केली जाते, ह्याचं उदाहरण मी देते। म्हाडा स्लम बोर्डने काही टेंडर काढले, त्यात एक विशेष फंडाचा उल्लेख होता, तो म्हणजे नगरसेवक निधी म्हणजेच कॉर्पोरेटर फंड। आता मुंबई महानगरपालिका हे गेले 2.5 वर्षापासून बरखास्त आहे आणि इट इज रन बाय एन ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजेच म्युनिसिपल कमिशनर आणि कॉर्पोरेटर फंड हा देण्याचा अधिकार नुसतं सभागृहाला मुंबई महानगरपालिकेला आहे। मग अशा परिस्थितीत मुंबई स्लम बोर्ड हा कुठल्या अधिकाराने हक्काने कॉर्पोरेटर निधी हा अलोकेशन करतोय काही